नमस्कार मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी एक चांगलं परिपत्रक घेऊन आलेलो आहे. हा परिपत्रक आहे तो 28 जानेवारी 2026 आलेला आहे, पण आपल्या नजरेत आल्या न कारणाने मी आतापर्यंत व्हिडिओ बनवलेला नाहीये. तर चंदनदादा चव्हाण यांनी आपल्याला हे गुंठेवारी समितीचे जे अध्यक्ष आहेत साताऱ्याचे, त्यांनी आपल्याला हे परिपत्रक दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. तर त्यांना पण मनापासून धन्यवाद. तर हा जी जमीन आहे ती कशी आहे की महाराष्ट्रात जी जमीन धारणाची कलम मर्यादा जी आहे त्याच्यात सिलिंगची जमीन आहे, माजी सैनिकची जमीन आहे, अशा प्रकारची ही जमीन आहे. तर त्याच्यात आता सुधारणा करण्यात आलेली आहे. काय सुधारणा करण्यात आलेली आहे ती पण मी तुम्हाला या परिपत्रकामध्येच सांगणार आहे. आणि त्याच्यात लोकांचा कशा प्रकारे फायदा होणार आहे, जे हस्तांतरण वगैरे करतात, वाटप करतात किंवा हक्कसोड पत्र करतात, त्याचा जो नजराणा आहे तो आता माफ करण्यात आलेला आहे. तर तो कशा प्रकारे आहे ते आपण सगळं समजून घेणार आहे. तर इथे बघत असतील महाराष्ट्र जमीन शेतजमीन जमीन धारणाची कलम मर्यादा अधिनियम 1961 अन्वये भूमिहीन माजी सैनिक दुर्बल घटक इत्यादीच्या वाटप केलेल्या जमिनी संबंधित जमीनधारकास स्वतःच्या कुटुंबातील घटकास आपापसात वाटप करण्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन सूचना निर्मित करण्याबाबत तारीख इथे बघत असतील 28 जानेवारी 2026 ही तारीख आहे. आपण मेन पॉइंट आहेत तेच आपण घेणार आहेत. इथे तुम्ही प्रस्तावना आहे ती पहिले आपण थोडी समजून घेऊया की महाराष्ट्र जमीन शेतजमीन जमीन धारण कमाल मर्यादा अधिनियम 61च्या कलम 21 अन्वये अतिरिक्त घोषित करण्यात आलेल्या जमीन समाजातील दुर्बल घटक भूमिहीन माजी सैनिक इत्यादी युक्त अधिनियमाच्या कलम 27 अन्वये वाटप करण्यात आलेली आहे. बरोबर. तर महाराष्ट्रातील शेतजमीन जमीन धारणाची कलम मर्यादा कमी करणे, अतिरिक्त जमिनीचे म्हणजे वाटप आणि सुधारणा अधिनियम 1975च्या नियम 12 नुसार व महाराष्ट्र शेतजमीन सुधारणा नियम 2001च्या नियम 12 ड 1 अन्वये जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगीने नजराना रक्कम भरून शेत जमिनीची हस्तांतरणास म्हणजे जमिनीच्या हस्तांतरणास मंजुरी देण्यात आलेली आहे. तर आता त्यांनी जे प्रस्तावनामध्ये दिलेले आहे की 2 मध्ये की तथापि म्हणजे सदर सिलिंग कायद्याने वाटप केलेल्या जमिनी असतील म्हणजे जमिनीचा वारस हक्काने किंवा मृत्यूपत्राने अथवा हक्कसोड पत्राद्वारे कुटुंबातील हस्तांतरण कुटुंब जमीन महाराष्ट्र शेत जमीन जमीन धारणाची कमाल मर्यादा अधिनियम 1961च्या कलम 4 अन्वये नमूद कुटुंब घटकास व्याख्यानुसार कराव्यात आलेल्या नागरिकांना अडचणी निर्माण होत होत्या म्हणजे ह्या कायद्याअंतर्गत शासनाने याला निर्देशनास आले आहे शासनाच्या. तिसरा आहे की संदर्भीय अन्वये माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हिंदू एकत्र कुटुंबाच्या मालकीच्या शेतजमिनीची वाटप होऊन सहधारकाला मिळकत प्राप्त होणे ही प्रक्रिया हस्तांतरण व या संज्ञेखाली येत नाही. म्हणजेच एखादा वाटप होत असेल तर ती हस्तांतरण होत म्हणजे प्रॉपर्टी होते असं ते या संज्ञेखाली येत नाही. वास्तव्य सहधारकांनी आपापसात संमतीने वाटप करणे अथवा सहधारकांनी त्याच्या स्वेच्छेने हक्कसोड करणे या बाबी हस्तांतरण संज्ञेत म्हणजे अंतर्भूत होत नाहीये. बरोबर. चौथा आहे माननीय उच्च न्यायालयाने उपरोक्त आदेश विचारात घेता महाराष्ट्र शेतजमीन जमीन धारणाची कमाल मर्यादा अधिनियम 1961 अन्वये वाटप केलेल्या शेतजमिनीचे वारस हक्काने मृत्यूपत्राद्वारे अथवा हक्कसोड पत्राद्वारे कुटुंबांतर्गत हस्तांतरण होत असताना अनुसयाच्या कार्यपद्धतीबाबत सामान्य नागरिकांना अवगत करण्याकरिता तसेच सर्व संबंधित क्षेत्रीय महसूल यंत्रणा क्षेत्रीय महसूल अधिकाऱ्यांना सर्व कक्ष सूचना देण्याची बाब शासनाच्या निर्देशनास होती. आता त्यांनी जे परिपत्रक काढलेले आहे ते हे आहे. परिपत्रक प्रमाणे काय आहे की उपरोक्त पार्श्वभूमीद्वारे महसूल विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणा व संबंधित अधिकारी यांना खालीलप्रमाणे सविस्तर निर्देश व परिपत्रकात देण्यात येत आहे. महाराष्ट्रात शेतजमीन जमीन धारणाची कमाल मर्यादा अधिनियम 1961 अन्वये भूमिहीन माजी सैनिक व दुर्बल घटक इत्यादी वाटप केलेल्या जमिनी संबंधित जमीनधारकास स्वतःच्या कुटुंबातील घटकास आपापसात सहमतीने वाटप करणे अथवा सहधारकांनी त्याच्या स्वइच्छेने हक्कसोड पत्र करणे अथवा मृत्यूपत्राद्वारे वारसांना देणे अथवा मृत्यूनंतर वारस हक्काने वारसांना प्राप्त झालेल्या या बाबी हस्तांतरण या संज्ञेखाली येत नाही. सबब उपरोक्त परिस्थितीत नजराणा रक्कम भरण्याची आवश्यकता नाही. म्हणजे हे जे घटक त्यांनी दिलेले आहेत ह्या बाबी ह्याच्यात तुम्हाला नजराणा भरणे गरजेचं नाहीये. नजराणा माफ केलेला आहे. कुटुंब घटक वगळता अन्य व्यक्तीस मृत्यूपत्र जमिनीची मालकी हक्क हस्तांतरण केल्यास अशा प्रकारची हस्तांतरण समजून शासन परिपत्रक 1910-1 मधील तरतुदीनुसार नजराणा रक्कम म्हणजे भरून घ्यावी लागेल. म्हणजे जर कुटुंबामध्ये तुम्ही हे वाटप असेल हस्तांतरण असेल किंवा वाटप असेल किंवा हक्कसोड पत्र असेल किंवा वारस चढत असतील वारसानुसार जमिनी जात असतील तर त्याच्यात आपल्याला नजराणा आता म्हणजे भरायची गरज नाहीये.
कुटुंबातच कुटुंबाला जर हक्कसोड देत असतील, म्हणजे एखादी बहीण किंवा भाऊ एखाद्या भावाला किंवा एखाद्या बहिणीला हक्कसोड देत असेल, तर तिथे तुम्हाला नजराणा भरायची आता गरज नाहीये. पण कुटुंब घटक वगळता, म्हणजे कुटुंब वगळता जर एखादी व्यक्ती मृत्यूपत्राद्वारे किंवा हक्कसोड पत्राद्वारे, म्हणजे कुटुंबातील बाहेरच्या व्यक्तीला तर हक्कसोड देऊ शकत नाही, तर कुटुंबातील घटक वगळता जर एखादी व्यक्ती मृत्यूपत्राद्वारे जर एखाद्याला जमीन देत असेल, तर तिथे तुम्हाला नजरा भरायची गरज लागणार आहे. आणि हे जे परिपत्रक आहे हे मी टेलिग्रामला देणार आहे. आणि सगळ्यांना एकच विनंती आहे, सगळ्यांनी पर्सनल मेसेज करू नका, मला कॉल करू नका की सर परिपत्रक कुठे आहे, GR कुठे आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनल मला जर लिंक फॉलो केलं नसेल, डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलेली आहे, तिथे फॉलो करून ठेवा. परिपत्रक असो, कोणत्याही डॉक्युमेंट असो, मी सगळा तिथेच शेअर करत असतो. तर त्यामुळे मला पर्सनल कॉल करू नका किंवा टेलिग्रामवर जाऊन मेसेज करत बसू नका की हे परिपत्रक पाहिजे, ते परिपत्रक पाहिजे. कारण कसं आहे, परिपत्रक आजपर्यंत 5 वर्षामध्ये मी भरपूर दिलेले आहेत आणि ते आता सगळ्यांसाठी शोधत बसणं हे मला पण म्हणजे सोयीस्कर होत नाही. तर तुम्ही टेलिग्रामला जॉईन करून ठेवा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथे तुम्हाला सगळी परिपत्रक दिली जातात. तर चला मित्रांनो, तुम्हाला हा जो निर्णय झालेला आहे तो कशा प्रकारे वाटला, आणि जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर नक्कीच कॉमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. नवीन चॅनलवर कोणी आलं असेल तर पहिले सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच तुम्हाला व्हिडिओ वेळोवेळ बघायला मिळतील. चला मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.